आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। आदरणीय नानक साहेबजींच्या वाणीमध्ये सृष्टीरचनेचा संकेत। श्री नानक साहेबजींची अमृतवाणी महला 1 राग बिलावलो अंश 1 गुरुग्रंथ साहेब पृष्ठ क्रमांक 839। आपे सचू किया कर जोडी अन्नज फोडी जोडी विछोड धरती आकाश किए बैसण कऊ थाऊ राती दिनंतु किए भऊ भाऊ जिन किए करी वेखणहारा तृतीया ब्रह्मा विष्णु महेसा देवी देव उपाय वैसा पौण पाणी अग्नि बिसराऊ ताही निरंजन साचो नाऊ तिसु मही मनुआ रहिया लिवलाई प्रणवती नानकु कालू न खाई। वरील अमृतवाणीचा भावार्थ असा आहे की खरे परमात्मा सत्पुरुष यांनी स्वतःच आपल्या हातांनी सर्व सृष्टीची रचना केली आहे। त्यांनीच अंडे बनवले आणि नंतर ते फोडले व त्यातूनच ज्योती निरंजन बाहेर पडला। त्याच पूर्ण परमात्मा यांनी सर्व प्राण्यांच्या राहण्यासाठी धरती, आकाश, पवन, जल, अग्नी ही पंचतत्वे निर्माण केली। आपण स्वतः रचलेल्या सृष्टीचे ते स्वतःच साक्षी आहेत। याबाबत दुसरा कोणीही योग्य माहिती देऊ शकत नाही। नंतर अंडे फुटून बाहेर पडलेल्या ज्योती निरंजन नंतर श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी आणि श्री शिवजी यांची उत्पत्ती झाली। तसेच अन्य देवी देवता आणि अगणित म्हणजे असंख्य जीवांची उत्पत्ती झाली। त्यानंतर अन्य देवांचे जीवन चरित्र आणि अन्य ऋषींच्या अनुभवातून 6 शास्त्रे आणि 18 पुराणे निर्माण झाली। पूर्ण परमात्मा यांच्या खऱ्या नामाची म्हणजे सतनाम साधना अनन्य भावे केल्याने व गुरु मर्यादेत राहणाऱ्यांना प्रणवती काल खात म्हणजे भक्षत नाही असे श्री नानकजी सांगत आहेत। राग मारू अंश अमृतवाणी महला 1 गुरुग्रंथ साहेब पान क्रमांक 1037। सुनहु ब्रह्मा विष्णु महेशु उपाय सुने वरते जुग सबाय इसुपद विचारे सो जनुपुरा तिस मिलाए भरमु चुकाईदा साम वेदु रुगु जुजरु अथर बणु ब्रह्मे मुख माइया है त्रौगुण ताकि कीमत कही न सके को त्यों बोले जीव बुलाईदा। वरील अमृतवाणीचा सारांश असा आहे की जो संत पूर्ण सृष्टी रचना ऐकवेल तसेच सांगेल की अंड्याचे 2 भाग होऊन कोण निघाले, ज्याने नंतर ब्रह्मलोकीच्या शून्य म्हणजेच गुप्तस्थानी ब्रह्मा, विष्णू आणि शिवजी यांची उत्पत्ती केली। तसेच तो परमात्मा कोण आहे ज्याने ब्रह्म म्हणजे कालच्या मुखातून 4ही वेद म्हणजे पवित्र ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद यांचे उच्चारण करून घेतले। तो पूर्ण परमात्मा जसे हवे तसेच प्रत्येक प्राण्याला बोलावयास लावतो। हे सर्व पूर्ण ज्ञान सांगणारे संत भेटले तर त्यांच्याकडे जा। तसेच जे सर्व शंकांचे पूर्णपणे निरसन करतात तेच पूर्ण संत अर्थात तत्वदर्शी आहेत। श्री गुरुग्रंथ साहेब पान नंबर 929 अमृतवाणी श्री नानक साहेबजी यांची राग रामकली महला 1 दखणी ओंकार। ओंकारी ब्रह्मा उत्पत्ती ओंकारू किया जिनिचित ओंकारी शैल जुग भय ओंकारी वेद निर्मय ओंकारी सबदी उधरे ओंकारी गुरुमुखी तरे ओनम अखर सुणहु बिचारू ओनम अखरु त्रिभुवन सारू। वरील अमृतवाणीमध्ये श्री नानक साहेबजी म्हणत आहेत की ओंकार म्हणजे ज्योती निरंजन कालपासून ब्रह्माजींची उत्पत्ती झाली। कित्येक युगे मस्तीत घालवून ओंकार म्हणजे ब्रह्मने वेदांची उत्पत्ती केली जे ब्रह्माजींना प्राप्त झाले। 3 लोकांच्या भक्तीचा वास्तविक केवळ एक ओम मंत्र जप करण्याचा आहे। या ओम शब्दाचा पूर्ण संतांकडूनच उपदेश घेऊन म्हणजेच गुरु करून जप केल्यानेच उद्धार होतो। विशेष श्री नानक साहेबजींनी 3 मंत्रांचा ओम तत् सत ठिकठिकाणी रहस्यात्मक तपशील दिला आहे। तो केवळ पूर्ण संत म्हणजे तत्वदर्शी संतच समजू शकतात आणि 3ही मंत्रांच्या जपाचा विधी उपदेशीला समजावला जातो। पान क्रमांक 1038। उत्तम सतिगुरु पुरुष निराले सबदी रते हरि रस मतवाले रिद्धि बुद्धि सिद्धि ज्ञान गुरु ते पाइये पूरे भाग मिलाईदा सती गुरु ते पाए बिचारा सुन समाधि सचे घर बारा नानक निर्मल नादु सबद धुनी सचू रामय नामी समाईदा।
वरील अमृतवाणीचा भावार्थ असा आहे की वास्तविक ज्ञान देणारे सद्गुरू तर वेगळेच आहेत. ते केवळ नामाचा जप करतात. अन्य हठयोग साधना ते सांगत नाहीत. जर तुम्हाला धन दौलत, पद, बुद्धी अथवा भक्ती, शक्ती देखील हवी असेल तर त्या भक्ती मार्गाचे सर्व ज्ञान पूर्ण संतच प्रदान करतील. असे पूर्ण संत मोठ्या भाग्यानेच लाभतात. तेच पूर्ण संत सविस्तर सांगतील की वर आकाशामध्ये म्हणजे शून्य आपले वास्तविक घर म्हणजे सतलोक परमेश्वराने रचून ठेवले आहे. त्यामध्ये वास्तविक एक सार नामाची धून म्हणजे आवाज होत आहे. त्या आनंदात अविनाशी परमेश्वर यांचा सार शब्द सामावला जातो. अर्थात त्या वास्तविक सुखदायी स्थानी अधिवास होऊ शकतो. अन्य नाम जपापासून आणि अर्धवट गुरूंपासून होऊ शकत नाही. अंशिक अमृतवाणी महला पहला श्री गुरु ग्रंथ साहेब पान क्रमांक 359-360. शिवनगरी मही आसनी बैसऊ कलप त्यागी वादम सिंडी सबद सदा धुनि सोहै अहिनिसि पुरे नादम हरि कीर्ति रह राशि हमारी गुरुमुख पंथ अतीतम सगली ज्योति हमारे सम्मिया नाना वर्ण अनेकम कह नानक सुनी भरथरी जोगी पार ब्रह्म लिव एकम. वरील अमृतवाणीचा भावार्थ आहे की श्री नानक साहेबजी म्हणत आहेत, हे भरथरी योगीजी, आपली साधना भगवान शिवापर्यंतच आहे. त्यामुळे आपल्याला शिवनगरीमध्ये म्हणजे शिवलोकामध्ये स्थान प्राप्त झालेले आहे. आणि शरीरामध्ये जे सिंडी शब्द आदी होत आहे ते याच कमळांमधील आहे. तसेच टेलिव्हिजन प्रमाणे प्रत्येक देवतेच्या लोकातून शरीरामध्ये ऐकू येत आहे. आम्ही तर एक परमात्मा पार ब्रह्म अर्थात सर्वांच्या पार पलीकडे जो पूर्ण परमात्मा आहे, इतर कोणी नाही, त्या एक परमात्म्यांमध्ये भाव म्हणजे अनन्य भावाने भावित ठेवतो. आम्ही बाह्य दिखावा म्हणजे भस्म लावणे, हातामध्ये दंड ठेवणे करत नाही. मी तर सर्व प्राण्यांना त्या एका पूर्ण परमात्मा म्हणजे सत्पुरुष यांची संतान समजतो. सर्व काही त्याच शक्तीमुळे चालत आहे. आमचा भाव तर सद्गुरूंकडून खरे नाम म्हणजे सतनाम प्राप्त करून जप करण्याचा आहे आणि क्षमा करणे हा आमचा धर्म बाणा आहे. मी तर पूर्ण परमात्मा यांचा उपासक आहे आणि पूर्ण सद्गुरूंचा भक्ती मार्ग यापेक्षा वेगळाच आहे. अमृतवाणी राग आसा महला 1 श्री गुरुग्रंथ साहेब पान क्रमांक 420. आसा महला 1 जिनी नामो विसारिया दूजे भरमी भुलाई मुलु छोड़ी डाली लगे किया पावही छाई साहिबू मेरा एकू है अवरु नहीं भाई कृपा ते सुखु पाइया साचे पर थाई गुरु की सेवा सो करे जिसु आपी कराए नानक सिरुदे छुटिये दरगह पती पाए. वरील वाणीचा भावार्थ आहे की श्री नानक साहेबजी म्हणत आहेत, जे पूर्ण परमात्मा यांचे वास्तविक नाम विसरून अन्य भगवान यांच्या नामांचा जप करून भ्रमित झालेले आहेत, ते तर असे करत आहेत की मूळ म्हणजे पूर्ण परमात्मा सोडून फांद्यांना म्हणजे तीनही गुणरूपी रजगुण ब्रह्मा, सत्गुण विष्णू, तमगुण शिवजी सिंचन म्हणजे पूजा करत आहेत. या साधनेने कोणतेच सुख प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजेच रोपटे सुकले तर आपण त्याच्या सावलीमध्ये बसू शकणार नाही. भावार्थ आहे, शास्त्र विधिरहित साधना करणे व्यर्थ प्रयत्न आहे. कोणताही लाभ मिळणार नाही. याचे प्रमाण पवित्र गीता अध्याय 16 श्लोक 23-24 मध्येही आहे. त्या पूर्ण परमात्मा यांच्या प्राप्तीसाठी मनमानी साधना त्यागून पूर्ण गुरुदेव यांना समर्पण केल्याने आणि खऱ्या नामाचा जप केल्यानेच मोक्ष संभव आहे. नाहीतर मृत्यूनंतर नरकामध्ये जाल. श्री गुरु ग्रंथ साहेब पान क्रमांक 843-844. बिलावलू महला 1 मैं मन चाहू घना साची विगास ये राम मोही प्रेम पिरे प्रभु अविनाशी राम अविगतो हरि नाथु नाथः तिसे भावे सोथिये कृपालु सदा दयालु दाता जिया अंदरी तू जिये मैं आधारू तेरा तू खसमू मेरा मैं ताणू तकिया तेरऊ साची सुचा सदा नानक गुर सबदी झगरू निबे रहो. या अमृतवाणीमध्ये श्री नानक साहेबजी म्हणत आहेत की अविनाशी पूर्ण परमात्मा तर नाथांचेही नाथ आहेत, अर्थात देवांचेही देव आहेत. सर्व प्रभूंचे श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजी, ब्रह्म व परब्रह्म यांचेही नाथ आहेत, अर्थात स्वामी आहेत. मी तर खरे नाम म्हणजे सतनाम हृदयामध्ये सामावून घेतले आहे.
हे परमात्मा, सर्व प्राणी मात्रांच्या जीवनाचा आधार देखील आपणच आहात. मी आपला आश्रित आहे. आपणच माझे स्वामी मालक आहात. आपणच गुरु रूपामध्ये येऊन सद्भक्तीचे निर्णायक ज्ञान देऊन सर्व वादविवाद नष्ट केले आहेत, अर्थात सर्व शंकांचे समाधान केले आहे. श्री गुरु ग्रंथ साहेब मधील पान क्रमांक 721, राग तिलंग, महला 1. यक अर्ज गुप्तम पेश तो दरकुन करतार, हक्का कबीर करिम तू बे परवरदिगार, नानक बुगोयद जन तुरा तेरे चाकरा पाखाक. या अमृतवाणीमधून स्पष्ट केले आहे की हे हक्का कबीर, आपण सत्कबीर, कुन करतार, शब्दशक्तीद्वारे रचना करणारे, शब्द स्वरूपी प्रभू अर्थात सर्व सृष्टीचे रचनाकार आहात. आपणच वास्तविक निर्विकार म्हणजे परवरदिगार, सर्वांचे पालन करता दयाळू प्रभू आहात. मी आपल्या दासांचाही दास आहे. श्री गुरु ग्रंथ साहेब मधील पान क्रमांक 24, राग सिरी, महला 1. तेरा एक नाम तारे संसार, मैं ऐहा आस एहो आधार, नानक निच कहे विचार, धानक रूप रहा करतार. या अमृतवाणीमध्ये प्रमाणित केले आहे की जे काशीमध्ये धानक म्हणजे विणकर रूपात आहेत, तेच करतार कुळाचे सृजनहार म्हणजे निर्माता आहेत. अत्यंत अधीन होऊन श्री नानक साहेबजी म्हणत आहेत की मी सत्य सांगत आहे की हे विणकर म्हणजे कबीर जुलाहा म्हणजे विणकर हे पूर्ण ब्रह्म सत्पुरुष आहेत. विशेष या प्रमाणांच्या सांकेतिक ज्ञानावरून सृष्टी रचना कशी झाली हे स्पष्ट होते. पूर्ण परमात्मा यांची प्राप्ती केली पाहिजे, जे पूर्ण संत यांच्याकडून नामोपदेश घेऊनच शक्य आहे.